जय संविधान, जय आदिवासी, जय भारत. मी संजय कांबळे, बहुजन प्रवाह चॅनल संपादक. सर्वांचे स्वागत करतो. पुणे दिनांक 18/8/2026 रोजी आदिवासींच्या विविध प्रश्नांसाठी आदिवासी कार्यकर्ते अनिल तिटकारे गेली 2 दिवसापासून अमरण उपोषण करीत आहेत. मी आज या ठिकाणी TRTI पुणे इथे या ठिकाणी आलेले आहे. इथं आदिवासी समाजाचं आमरण उपोषण आहे. इथं अनिल भाऊ तिटकर हे दोन दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत. हे आपल्या समाजाच्या हक्कांसाठी तो उपोषणाला बसलेले आहेत. आमच्या ज्या मागण्या आहेत हे शासन दरबारी अनेक वेळा आम्ही लेखी दिलेले आहेत, पण शासनाला झोप आलेली आहे. कारण की आमच्या मागण्या एवढ्या आहेत. आमच्यामध्ये जे आदिवासी घुसखोरी जास्त वाढलेली आहे महादेव कोळ्यांमध्ये, ही कुठेतरी थांबली गेली पाहिजे. आज तुम्ही बघत असाल आदिवासी कुठेतरी आता बाहेर येतोय, पण त्याचे कुठेतरी तोंड दाबले जाते. कारण की त्यांनी बाहेर पडलंच नाही पाहिजे आणि त्यांनी असं जंगलात राहिलं पाहिजे. पण जंगल पण कुठं आमच्या बापाचं ठेवलेलं आहे. तुम्ही बघत असेल तर ते अभयारण्य चालू आहे. एकीकडे धरणं बांधतात, एकीकडे घुसखोरी चाललेली आहे. मग आदिवासींनी जगायचं का मारायचं, हा माझा शासनाला प्रश्न आहे. शासनाला प्रश्न विचारायचं कारण काय आहे? आम्ही आता कुठेतरी सुधारायला लागलेले, पण आम्हाला सुधारूनच देत नाही हे शासन. मग आम्ही आमच्या अपेक्षा कुणाकडे मागायच्या किंवा आमच्या मागण्या कुणाकडे मागायच्या? आम्ही असंच राहायचं का जंगलामध्ये? आणि जंगलामध्ये असत असताना तुम्ही बघत असेल आता भीमाशंकर या ठिकाणी अभयारण्य डिक्लेअर केलेले आहे. आता तुम्ही जुन्नरचा विषय काल बघितला असेल का, जुन्नरला तो अदानीचा प्रकल्प येतोय, वीज प्रकल्प. म्हणजे आमच्या जमिनी इकडे पण लुटायच्या, इकडे पण जगून द्यायचं नाही आम्हाला. मग आम्हाला हे शासन मारायला लागलेले, हे कुठेतरी थांबल्या गेलं पाहिजे. नंतर आदिवासी जर पेटला ना तर विजणार नाही. आणि आदिवासींचा अंत ह्या शासनाने बघावा नाही, माझी एवढी अपेक्षा आहे. आदिवासींवर उपोषणाची वेळ काय येते हा माझा प्रश्न आहे. तात्काळ आमच्या मागण्या पूर्ण करावा, नाही ते खुर्च्या त्यांनी खाली करावं. बरोबर. त्यांनी कोणी मुख्यमंत्र्यांनी कोण मुख्यमंत्र्यांना काय बोलायचं, कुणाच्या खुर्च्या? सर्वांना मानाचा सन्मानाचा जय सेवा, जय जोहार, जय आदिवासी, जय शिवराय, जय भीम. आज आमचा ह्या TRTIच्या समोर आमरण उपोषणाचा दुसरा दिवस आहे. तो आमरण उपोषण कशासाठी आहे, काय आहे, तर हे आदिवासी समाजाच्या हितासाठी आहे. हे आमरण उपोषण करत असताना ज्या आदिवासी समाजाच्या अडीअडचणी आहेत ह्या दूर व्हाव्यात, समाजाला काहीतरी याच्यातून मिळावं. परंतु हे जे काही गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे हे अजूनही झोपेचं सून घेत आहे. आम्ही शांत आहोत म्हणजे आमचा अंत बघू नका. आम्ही शांत आहोत म्हणून आमचा अंत नका बघू. सह्याद्री जर खवळली ना तर तुम्हाला शांत नाही बघू देणार. मग मात्र त्यावेळेस तुम्हाला अवघड होईल का आदिवासी समाज काय आहे, बहुजन समाज काय आहे, मग तुम्हाला त्यावेळेस कळत. तर आमच्या ह्या मागण्या अशा आहेच आहे का भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम हा जो काही शासनाने कायदा काढलेला आहे 1988 नुसार, त्याच्यामध्ये भ्रष्टाचारी मीनाक्षी उन्हाळे त्या मागच्या वेळेस त्या अँटी करप्शनच्या जाळ्यामध्ये सापडले. त्यांच्या कालखंडामध्ये त्यांनी हजारो बोगस व्हॅलिडिटी दिलेल्या आहेत. पर त्या हजारो बोगस व्हॅलिडिटी म्हणजे आमच्या हजारो पोरांचं नुकसान आहे त्या ठिकाणी. मग हे नुकसान भरून काढायचं असेल तर ह्या TRTIने त्या ठिकाणी चौकशी लावावी. परंतु TRTI कुठल्याही प्रकारचा विषय घेत नाही. त्याच्यानंतर त्यांचा मास्टर माइंड पाठीमागं मोरे आणि आयरे हेही त्या प्रकरणामध्ये सामील आहेत. आता ते मोरे आणि आयरे आत्ताही त्या ठाणे व्हॅलिडिटीवरती कार्यरत आहे. म्हणजे मग एक सोडायचा आणि एक धरायचा, म्हणजे तो आमचे नुकसानच करणार तिथं बसून. मग त्याच्यामुळे यांच्याकडे आम्ही वारंवार विनंती केली. मागच्या टायमाला तुम्हीच ही बातमी लावली होती साहेब, हो, नोटांची. हो. तरी पण सुद्धा ह्या शासनाला जाग येत नाहीये. आमची लेकरं आज 5वा दिवस झालं उपाशी तापाशी बसलेल्या, त्यांचाही विचार शासन करत नाहीये.
आज पूर्ण महाराष्ट्रातून आमच्या अडीअडचणी चालू आहेत, तरी आम्हाला आदिवासींना न्याय मिळत नाहीये. मग आम्हाला न्याय देणार कोण? जर तुम्ही न्याय देत नसाल तर मग आम्हाला न्याय कोण देणार? आणि जर आमच्या प्रश्नांना जर मार्ग काढत नसेल, तर आमचा प्रश्न सोडवत नसेल, तर आमचे जे 25 आमदार आहेत आणि जे 4 खासदार आहेत त्यांना मी TRTच्या दारातून सांगू इच्छितो की भविष्यामध्ये तुम्हाला अडचण निर्माण होईल. ती अडचण निर्माण करून घ्यायची नसेल तर आजच समाजाचे प्रश्न सोडवायला हातात घ्या. समाजाच्या बाजूने उभे राहा. तुमचे पक्षापेक्षा तिकडे कुठेतरी टाकून द्या आणि समाजापासून तुम्ही आहेत, समाजापेक्षा तुम्ही मोठे नाही आहात. समाजाच्या बाजूने या, पक्षाच्या बाजूने न जाता समाजाला न्याय द्या. एवढं बोलून मी सांगतो. सर्वांना जय आदिवासी, जय सेवा, जय जोहार. हा. एक तीर एक कमान, सारे आदिवासी एक समान. बिरसा मुंडांचा, राघोजी भांगरेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. अरे आमच्या मागण्या पूर्ण करा, आमच्या मागण्या पूर्ण करा. नाहीतर खुर्च्या पुढच्या खाली करा. बरं. भ्रष्टाचार केला जातो आणि त्यांना बाकी ज्यांना जे वंचित आहेत किंवा त्यांच्यावर अन्याय होत आहे, इतरांचं जे प्रश्न आहेत ते सुटले जात नाहीत. असे अनेक प्रकरणं या महाराष्ट्रामध्ये आणि इतर बऱ्याच ठिकाणी घडलेले आहेत, घडून आलेले आहेत, घडत आहेत. ते का होत आहे तर याच्यावरती कुठल्याही प्रकारे कठोर कारवाई केलेली नाही आहे. त्यामुळे हे प्रकार उघड होत आहेत, घडले जात आहेत. तरी शासनाने यावरती विचार करण्याची वेळ आलेली आहे. विचार करावाच लागेल, कारण अनुसूचित जमाती या अनेक जमातीमध्ये आहेत आणि त्या जमातीमधून बरेच असे प्रकार घडत आहेत. नामसाधर्म्य हा एक विषय त्यातल्या त्यात फार महत्त्वाचा आहे, कारण कोलतावडे येथील शेळके प्रकरण हे बरेच 9-10 महिन्यापासून चालू आहे. ते लवकर निकाली काढावं अशी कार्यकर्त्यांची TRTच्या किंवा जात पडताळणी अधिकाऱ्यांना विनंती केलेली आहे. तरी पण त्याच्यावरती दुर्लक्ष केलं जातं, ताबडतोब त्याच्यावर निकाल दिला जात नाहीये. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि अशी जी प्रकरणं आहेत, आता उन्हाळे मॅडम ठाणे जिल्ह्याच्या ठाणे समितीवरती असताना त्यांनी हे जे प्रकार केले, त्यांचा जो कालावधी आहे सस्पेन्शनचा तो कालावधी 3 महिने उलटून गेलेले आहेत. पुढील कारवाई त्यावर करण्यात काय आलेली आहे हा पण प्रश्न महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे मोरे आणि आहिरे हे त्यांचे जे सहकारी होते ते याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. त्यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे, तत्काळ कार्यवाही करावी ही शासनास तसेच TRTच्या माध्यमातून आम्ही विनंती करत आहोत. धन्यवाद. अच्छा. हां, चांगलं बोलले. बोलतोय